सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? राज्य सरकारचं करायचं काय? या सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण सासवड येथे जयप्रकाश चौकामध्ये आहोत। पुरंदर तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या संदर्भात विविध मागण्या घेऊन एक निषेध आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव नसणे किंवा शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो सध्याच्या ज्या नाफेड पद्धतीने जो घेण्यात येतोय त्यामध्ये कुठेतरी वाढ करावी। नीट परीक्षा पेपर आहे तो फुटलेला आहे, त्याच्यामधून लाखो रुपये विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। तसेच खते, बी बियाणे यांची वाढलेली रक्कम या संदर्भात काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात येते। काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल तुम्ही या आंदोलनाच्या संदर्भात? या ठिकाणी शेतकऱ्यांना कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सासवड येथे आंदोलन करण्यात येत आहे। आज मला सांगा, शेतकऱ्याच्या कांद्याला 1-2 रुपये किलोचा भाव आहे, परंतु त्यासाठी येणारा खर्च हा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीमध्ये जास्त आहे। त्यामुळं आमची अशी मागणी आहे की कांद्याला कमीत कमी 20 रुपयाच्या वरती भाव मिळाला पाहिजे, ही प्रथमतः मागणी आमची काँग्रेसच्या माध्यमातून आहे। आणि आज या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत। त्यामुळं ट्रॅक्टर असेल, शेतीसाठी लागणारे अवजारे किंवा बाकी काही गोष्टी असतील, त्यामुळे सगळ्यात खतांचा वापर असेल, खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, ट्रॅक्टरच्या मशागतीचा खर्च वाढलेला आहे शेतीचा, तरी पण शेतीचा मालाचा भाव वाढत नाही। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे या ठिकाणी। आणि अशा या सरकार ही अपयशी ठरलेलं आहे पूर्णपणे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी। शेतकऱ्यांनी दिलेली आश्वासन सुद्धा हे सरकार पूर्ण करू शकलेलं नाही। दुसरं जे आहे, तुम्ही नीट परीक्षा पेपर फुटलेला आहे आणि संपूर्ण देशात फार गदारोळ, अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये ह्याच्यामध्ये गेलेले आहेत। काय सांगाल तुम्ही? खरं तर या नेटच्या परीक्षेमध्ये या सरकारचा निषेध करेल एवढा थोडा आहे। 10 वर्षापासून दरवेळेस हा नेटचा पेपर फुटत असतो आणि त्या शेतकऱ्यांचं, त्या विद्यार्थ्यांचं ज्यांनी खरोखर आपल्या कष्टाने ती परीक्षा देण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतात, त्यांच्यावरती हा अन्याय करणारा पेपर फुटीचा प्रकार आहे आणि त्याला सरकार कुठलीही जबाबदारी घेत नाही। या देशाचे शिक्षण मंत्री प्रधान असतील, त्यांनी पहिला तर राजीनामा दिला पाहिजे। या शिक्षण मंत्र्यांनी आमच्या देशाचे नेते, आदरणीय विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी मागणी केलेली आहे की या देशाचे पंतप्रधान या नीटच्या परीक्षेवरती एक शब्द सुद्धा बोलत नाहीत आणि ते प्रधान सुद्धा काय बोलत नाहीत। तर आमच्या ज्या राहुल गांधींनी जी मागणी केलेली आहे की त्या प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, तीच मागणी आमची या ठिकाणी आहे की देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी नीटच्या परीक्षेसंदर्भात राजीनामा दिला पाहिजे। आपल्या बरोबर पुणे जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत, जे खते, बी बियाणे यांची वाढ झालेली आहे। तुम्ही तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रकारचे अन्याय चालू आहे, त्याचा निषेध म्हणून तुम्ही आज आंदोलन करता। काय सांगा तुम्ही? हे बघा, हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी सरकार आहे। यांच्यात जर आपण दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची धमक नव्हती तर यांनी निवडणुकीच्या वेळेला 2014 मध्ये 19 मध्ये का घोषणा केल्या? ज्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आम्ही मान्य करू, शेतकऱ्याला दाम दुप्पट भाव देऊ आणि 2.5 पट भाव, ह्या कशासाठी केल्या तुम्ही? म्हणजे आज इतकं स्वार्थी सरकार यांचं या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीवर तर लक्ष आहेच आहे, आज शेतीवर पण यांचं लक्ष आहे। जेव्हा शेतकरी स्वतःच्या सामर्थ्यावर कांद्याच्या बाजारपेठ, हक्काची बाजारपेठ होती, त्यामुळे सरकारला
कालांतराने नाफेड सारख्या संस्थांची त्या ठिकाणी सहाय्य घेण्याची गरज भासली नव्हती. ऑटोमॅटिक त्या ठिकाणी बाजारभाव मिळायचा आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला कांद्याची हक्काची बाजारपेठ होती. परंतु आज जर ते आपण फ्लाईटचे जहाजाची जर रेट बघितले वाहतुकीचे, तर त्याचे रेट आज चौपट पाचपट वाढलेले आहेत. $1,500 जे स्टेट फ्रेट होत आहे तर आज $7,000 आणि $8,000 झालेले आहेत. त्यामुळे एकीकडे स्वतः शेतकऱ्यांना तारायचं नाही, यांना कॉर्पोरेट फार्मिंग आणायचंय, शेतकऱ्याचा कणा मोडायचा आहे या सरकारला. आणि म्हणून शेतकरी नेस्तनाभूत कसं होईल की कारण ह्या सरकारच्या मनात सलतंय 2 ते 2.5 वर्ष चाललेला जो संप तो सरकारला मागे घ्यावं लागलं विधेयक. त्यामुळे 700 शेतकऱ्यांच्या हत्या झाल्या, त्यावेळेला आत्महत्या झाल्या. या संपूर्ण 75 वर्षाच्या त्या इतिहासामध्ये या सरकारवर शेतकरी विरोधीचा काळा डाग आहे हा. आणि असं करत असताना कॉर्पोरेट फार्मिंग करायचंय. जे छोटे मोठे गुंठे 2 गुंठे 5 गुंठे जे शेतकरी आहेत त्यांची मालकी हक्क करायची आणि त्यांना गुलामासारखं अडाणी अंबानीच्या कॉर्पोरेट फार्मिंग घालायचं आणि त्यांना रोजगारावर राबवायचं, हे मनीषा आहे सरकारची. म्हणून हे जाणीवपूर्वक आजपर्यंत नाफेडनी कधी व्यापारी तत्वानी विचार केलेला नव्हता. हे सरकार व्यापारी तत्वावर नफा नुकसानचं नाफेड हे शेतकऱ्यांना तारण्यासाठी असतं, शेतकऱ्याला आधार देण्याकरता नाफेड असतं. परंतु या उद्दिष्टाला तिलांजली लावून नाफेड हे व्यापारी संस्था झालेली आहे. मग व्यापारी तुम्ही पेक्षा व्यापारी आहेत ना मार्केटमध्ये, मग नाफेड सारखं तुम्ही कशाला ढोंग करता व्यापार. मुद्दा असा आहे की $2,000 रेट द्यावा, व्यापारी तत्व यांनी सरकारने सोडून द्यावं. शेतकऱ्याला नुकसानीपासून वाचवण्याकरता नाफेड आणि महाराष्ट्र फेडरेशन या संस्था पुन्हा पुनरुज्जीवित कराव्या हीच मागणी आहे. 2,000चा रेट द्यावा सरकारने कांद्याला. आज या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करताय. आज रस्त्यावर कांदा आणून टाकलेला आहे. नीट परीक्षा पेपर लीक होतोय. मग काय चाललंय, काय सांगाल तुम्ही याबद्दल? आता राज्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर कशा पद्धतीचे राज्य आखतात राज्य कार्यकर्ते, हे सर्वसामान्य जनता त्याला पाहते. आमच्या शेतकऱ्यांचा ₹1 किलोने कांदा जातोय. हमी भाव कांद्याला दिला आहे, त्या कांदे भाव हमी भावाने देत नाहीत. आणि या ठिकाणी असणारे आम्ही शेतकऱ्यांची अशीच मागणी मागतो की हमी भाव असणाऱ्या बाजाराने आमचा हमी भावाला बाजाराने कांदा आमच्या शेतकऱ्यांचा विक्रीचा सर्व माल द्यायला पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्यांची पीक कर्ज सुद्धा माफ झाली पाहिजे. त्यानंतर असणाऱ्या जूनपूर्वी पीक कर्ज त्यांनी मान्य केलेलं आहे. अहो ते नुसतं म्हणतात, तसं ऐकून घ्या, तसं नुसतं फक्त म्हणतात, घोषणा करतात, परंतु प्रत्यक्ष कृतीमध्ये काही करत नाहीत. ते नुसते दोघांचे शेतकऱ्यांचे आणि याचे देशाच्या हे करतात दिसते, म्हणजे काय त्याला म्हणतो आपण दिशाभूल करतात. अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी साऱ्या सरकार आणि केंद्र सरकार करतंय. नुसत्याच घोषणा करायच्या आणि त्या पद्धतीने बाकीचं वातावरण काही करायचं नाही. त्यामुळं हे शेतकरी इतके हवालीन झालेले आहेत. आता शेतकऱ्या रुपयाला कांदा केला जातो नंतर शेतकऱ्याला परवडणार आहे का काय बाजार भावाने? आल्याला शेतकरी कांदा लावायला सुद्धा रोजगाराला पगार ₹400-500 एका माणसाला पगार द्यायला लागतो. आणि त्या पद्धतीने शेतकऱ्याने जर ₹1 किलोने कांदा केला तर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने जगायचं, कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वातावरण शेतकऱ्यांनी करायचं. आणि म्हणून आमचं हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमामधून एक मागणी आहे की शेतकऱ्याला सरकारने दिलेला हमी भाव पद्धतीने त्या पद्धतीने आम्हाला हमी भाव बाजार शेतकऱ्यांना द्यावा. ओके, धन्यवाद सर. आपल्या बरोबर पुरंदर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष साहेबराव फडतरे आहेत. काय सांगाल तुम्ही, जे आंदोलन तुम्ही विविध मागण्यांसाठी करताय, कुठं तुमच्या मनामध्ये काय चाललं? आमच्या मनामध्ये एकच आहे, शेतकऱ्यांची बाजू. या शासनाचा आम्हाला निश्चित करण्याची वेळ का आली त्याचं कारण असं आहे की 2024 साली या शासनाने ₹28 नाफेडच्या माध्यमातून रेट दिला, 2025 साली ₹16.75 रेट दिला आणि आज 26 साली ₹13.65. हा कुठला रेट? म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला पेट्रोल वाढतंय, डिझेल वाढतंय, शेतीचे बाजारभाव एवढे वाढलेत. आज समोर माऊली कृषी भंडार आहे, तिथून तुम्ही बियाण्याचा रेट घ्या, औषधाचा रेट घ्या. जे औषध मागच्या 4 महिन्यापूर्वी ₹270 मिळायचं तेच औषधात ₹340 मिळते. आज वाटाण्याचे दर तुम्ही बघा, पेरणीला कालच मी दुकानदारांना विचारलं या वर्षी वाटाण्याचे रेट काय होतील. AP3 वाटाणा गेल्या वर्षी ₹130 खरेदी होती, ₹130 विकायचे. या वर्षी ₹150 पुढे कांदा यांचं वाटाणा खरेदी, म्हणजे रेट पुढे वाढतील ना. तुम्हाला हेच म्हणायचे कांद्याच्या बाबतीत. आज जर तुम्ही कुठल्या माळरानावर जा, मेंढपाळांसाठी आज झाडाखाली 200 पिशवी कांदा आहे. दुपारी मेंढपाळांना कांदा पसरून टाकतात.
निवांत बकऱ्यांसाठी टाकला जातो. शेतकऱ्यांची वेळ हीच आहे. तोच कांदा ट्रॅक्टर खाली गाडण्यापेक्षा तो मेंढपाळांना देतात फुकट खाण्यासाठी. का रेटच नाही ना, आज बाजार नाही. 2 आणि 3 आणि 4 रुपये काय परवडतो कांदा. आज जर कांद्याची परिस्थिती पाहिली तुम्ही, बी टाकण्यापासून त्याला टिपण्यापासून, सारे कांद्याचे वाढण्यापासून, लावण्यापासून, त्याला फवारणी करण्यापासून, काढण्यापासून, पिशवीत भरण्यापर्यंत, गाडी टाकण्यापर्यंत एकरी कमीत कमी 80,000 रुपये खर्च येतो. 5 ते 6 रुपयाने बाजार शेतकऱ्याला मिळाला. 13 रुपये 65 पैसे आता रेट देतात. हे कुणाकरता रेट देतात. इथून मग व्यापाऱ्यांनी साठवणूक केला कांदा, आज गोडाऊन भरून ठेवले 5 आणि 6 रुपयाने. तोच कांदा व्यापारी आज नाफेडला देतात 13 रुपये 65 पैशांनी. फायदा कोणाचा झाला. हा फायदा स्पष्टपणे सांगतो आम्ही, शेतकरी म्हणून सांगतो, पक्ष म्हणून नाही सांगत. हा फायदा फक्त धनदांडग्यांचा आणि व्यापारी वर्गांचा आहे. अडाणी अशी जे म्हणतात, जी म्हण आहे, त्याच प्रकारची ही कांद्याची परिस्थिती आज चालू झाली. हातोनात शेतकऱ्याचे हाल आहे. आज तुम्ही सांगा, तामिळनाडूमध्ये 5 एकराच्या आतमध्ये शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली जाते. नवीन सरकार आलेलं विजय थलपतींचं. महाराष्ट्रामध्ये आज कर्जमाफीचा विषय निघाला. अनेक अटी अडचणी जाची त्यात टाकल्या जातात. कोण कुठं कामाला आहे, गव्हर्नमेंटला कोण आहे का, सगळ्या अडचणी पाहून त्याला कर्जमाफी दिली. ते महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही. ते झालं पाहिजे. आज शेतकरी फार आत्महत्येच्या वेळेला आला या कांद्यामुळे. आज पुरंदरमध्ये कांदा संपला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत पुरंदरचा कांदा निघतो. आता कांदा तालुक्यामध्ये औषधाला राहिलेला नाही आणि 13 रुपये 65 पैसे आता या शासनाने जाहीर कोणाकरता केले. आमचं एकच म्हणणं आहे, शेतकरी म्हणून हा केवळ व्यापारी वर्गाचा फायदा आहे. शेतकऱ्याचा फायदा नाही आहे. हा व्यापारी वर्गाचा खिसा भरण्यासाठी या मोदी शासनाचा निर्णय झालेला आहे. शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय यांनी केलेलाच नाही. या ठिकाणी पुरंदर तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज एक आंदोलन छेडलेलं आहे. कांदा प्रश्न असेल, पेपर लीक परीक्षा असेल, तो प्रश्न असेल, तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येते. बघूया सरकार यावर पूर्ण निर्णय घेतो. धन्यवाद.